राम राम मित्रांनो, सकाळचे 11:15 वाजले आणि आता आपल्याला धुवायचं आहे आपला ट्रॅक्टर. कारण की काल एक अर्जंट ट्रिप होती. याच्यात एक छोटी क्लिप काढेल, ती टाकून देईल. आणि हे पाहिलंच तुम्ही टायर किती भरले होते काय. आणि हे पाहू शकते ट्रॅक्टर लेवल वावर होतं, काही पाऊस होईल होता आणि गेलो होतो आपण सोयाबीन आणायला. तर वावर ओरलं होतं, फुल रेस देऊन ट्रॅक्टर बाहेर काढला होता. बाहेर काढल्याच्या नंतर हे बघू शकते काय परिस्थिती झाली. ट्रॉलीचे मडगाड पॅक झाले होते, ट्रॅक्टर फुल लोड वर येत होता, पण कसं तरी काढला आपण. हे बघू शकते मडगाड थोडे बारीक आहे, त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेमच होतो वल्ले. बाकी पाऊस येत होता आणि ते वरती नेमकं गोण्यांवर कागद वगैरे नव्हता टाकेल, तर मग लय फास्ट यायला लागलं. व्हिडिओ वगैरे काही काढता नाही आला, तरी पण थोड्या गोण्या भिजल्याच होत्या थोड्याफार. आणि ते जोरात चालल्यामुळे बघू शकते असे चिखल उडत गेले. आणि टायरची चिखल ट्रॉली बघा कशी. 6-6:30 बारा अंधार पडलो तेव्हा ती खेप आली. नेमका आपल्या ट्रॅक्टरला लाईटी नाही, त्याच्यामुळं मग काही गडबडीतच थोडं काम केलं. बाकी आता आपल्याला काय धुवायचं आपला ट्रॅक्टर. काका तिकडे गेले मोटर चालू करायला, मग आपण आपला ट्रॅक्टर पण धुवून घेऊ इथून. आणि गोंडे वगैरे काढून घेऊ. हे पण लई भिजलेत, गोंडे भिजले की यांचा शो निघूनच जातो साला. पण वाद बिवत घालू आता. आपण जे लावेल होते ना, जास्त दिवस काही शो राहिलाच नाही. हे बघू शकते चिखल्याने काही पॅक झाली. दिवाळी संपून गेली तरी पण हा पाऊस चालू आहे म्हटल्यावर करावा काय. आता आज झाले मोटर चालू झाली आय थिंक. काय हालत आहे काय कळत नाही यार. हे ना एवढं कुठं पाहिजे का. हे तर ठीक आहे, स्टेअरिंग नाही हल्ली पाहिजे. स्टेअरिंग म्हणजे हात पूर्ण जाम होऊन जातो असं नाही का, व्हायब्रेशन बरलंय प्रमाण आहे जास्तच आहे थोडं. कधी कधी आलं तर कधी नाही आलं, काय नाही त्याला काय झालं. कमी होत आलं रे. वॉशिंग पॉइंट आपला. धुतल्यावर कलरच पण एकदम चेंज होऊन जातो, एकदम ब्राईट. ओके झालंय, फक्त टायर राहिली आणि नेमकी मोटर बंद झाली. टाकी भरली होती आपली आणि टायरला प्रेशरच लागत आहे. ठीक आहे, शो झाली ते महत्वाचं. शोवरला सगळं चिखल वगैरे काढून टाकला. प्लॅटफॉर्मवरला पण ट्रॅक्टर तिकडे लावून देऊ आपण. तर मित्रांनो, आता वाजले 3 आणि आता आहे आपण दुकानावर. आणि सहज थोड्या वेळापूर्वी कमेंट वाचली. ती कमेंट अशी होती का सचिन आप्पा कुठे आहेत सध्या. म्हणजे याचा अर्थ तुम्ही आपले ब्लॉग पहिल्यापासून बघताय, त्याच्याबद्दल तर धन्यवाद. आणि सध्या सचिन आप्पांचा विषय असा आहे, सचिन आप्पा आहे त्यांच्या मळ्यात. आणि मळा काही जास्त लांब नाही, पायी बांधाने चालत गेलं तर 5 मिनिटाचा रस्ता त्यांच्या मायापर्यंत जायला. सध्या ते त्यांच्या मायात बिझी आहे, सोयाबीन वगैरे काढत असतील त्यांची. आणि सध्या जास्त काही म्हणजे गावात येते नाही किंवा आपल्या माया काही येते नाही. गावात ते 10-15 दिवसातून एकदा येते. जे की कालच कॉइन्सिडन्स कालच आले होते. काल एक ट्रिप होती आपल्याला, तर ते रात्रीच्या वेळी ईद होते. कमेंट एक दिवस आले असते तेव्हा दाखवलं असतं मला सचिन काका इथे. सचिन काका आता काय मायात असतील त्यांच्या. आणि कधी मध्ये त्यांच्याकडे पिकअप आहे त्यांच्या भावाकडे, कधी मध्ये पिकअप वर पण जाते. म्हणजे आता जर पुढं जर गावात आली ना, तर आपल्याला जर भेटले तर पहिले व्हिडिओ काढून दाखवतो मला. सचिन आप्पा काय सध्या काही गप्पा मारायला येते नाही, सध्या बिझी आहेत. आणि आता आपल्याला डोक्यात एक विचार आहे, आज आपले काम अर्धवट राहिलं ते म्हणजे ट्रॅक्टरचा आपल्याला हेडलाईट रिपेअर करायची आणि RPM मीटरचा काटा रिपेअर करायचा. आता ते आज गॅरेजवर खूप गर्दी होती, ते गॅरेजवाले म्हणले का उद्या या, तर आता बघू. बाकी आज पण मग राहिलं ते, तर आज म्हटलं आपण काहीतरी लाईट मोडिफिकेशन करू. लई दिवसापासून डोक्यात आहे, आज करून टाकू. विषय असा आहे, पार्किंग लाईट आहे ना, त्याच्या जागी एक वेगळ्या कलरची लाईट बसवायची. तर तुम्ही कमेंट करून सांगा ती लाईट कोणत्या कलरची बसवायची. त्याच्यात 2 प्रकार आहेत, एक ब्ल्यू आणि एक असं थोडा रेड किंवा ऑरेंज टाईप आहे. तुम्ही सांगा ते कमेंट करून कोणते बसवायची. तुम्ही जी सांगशाल तीच बसवून टाकू आपण. तुम्ही सांगा तिथं कोणती सूट होईल तेवढं नक्की कमेंट करून सांगा, म्हणजे आपल्याला उद्याच लगेच आपण बसून टाकू नाही का. तेवढं कमेंट मात्र लवकरात लवकर करा. आयुष्याला सोनालिका लटकून चाललंय, काय माहिती काय जुगाड होता. मित्रांनो 4 वाजले आणि एवढा जोरात पाऊस चालू झाला होता अचानक भयानक. कागदा बिगदा झाकून घ्यायची वेळ आली, पण मग टपक्यान 5 मिनिटात गायब झाला साला. हे पाहू शकते वरती काय डगी जागेचे वरतून. पावसाचं काही कळू नाही राहिलं झालं, काय करून राहिलं. आज कधी जातो आज झालं डायरेक्ट जून महिन्यामध्ये यायला पाहिजे. आता पुढच्या काय माहिती आता काय होते.
तर मित्रांनो आता वाजले 7 आणि आपण आलोय घरी. आणि घरी येताना एक प्लॅन होता अशी जी LED आहे ना ही अजून एक आणायची होती त्याच्या शेजारी लावायला, कारण की याचा खूप प्रकाश कमी पडतोय म्हणून अजून एक शेजारी लावून दिलं प्रकाश जास्त होईल. मग तसं काही झालं नाही, कारण की ते दुकान पण बंद होतं आज. म्हणजे जे काम करायची होती त्याच्यातले एक सुद्धा काम नाही झाले. बाकी आता तुम्ही कमेंट करून सांगा. बाकी मी तुम्हाला जे विचारलं होतं ते इथं कोणची लाईट बसवायची, एक ऑरेंज एक ब्ल्यू, दोघींपैकी कोणती बसवायची तर नक्की कमेंट करून सांगा. आपण दोघींपैकी एक बसून टाकू नये की. लवकरात लवकर कमेंट करा. अजून पण केली नसेल तर कोणती लाईट आपण बसवायला पाहिजे, कोणती एकदम सूट करेल, एकदम भारी दिसेल, ऑरेंज का ब्ल्यू. माय मते तर ब्ल्यू ठीकठाक राहील, कारण की काहीतरी वेगळं, कारण की इथं आपण हायचे ऑरेंज कलर. मला तर ब्ल्यू वाटतंय. बाकी तुम्ही लवकर कमेंट करून सांगा कोणती लाईट बसवायची. ठीक आहे ना. तुम्हाला लाईट दाखवून देतो मी, हे बघू शकता. अशी एक आहे ना फक्त शेजारी, एक अजून एक लावायला म्हणजे चान्स आहे तर लावून टाकू नये का. 20 रुपयाला तर आहे. बाकी या लाईटचा प्रकाश असं काहीच आहे, मला पर्सनली लय आवडतो प्रकाश. ठीकठाक आहे आणि कलर एकदम येल्लो काहीतरी वेगळाच कलर आहे नाही का, एकदम भारी दिसत. फ्रंट लाईटचं या 4 लाईट इथं फुल फ्लॉप गेल्या सारखे, काहीच कामाचे नाही ते. पुढून काही पाहिजे असं दिसतच नाही. मग ते काढून टाकावं काय काना, ते काढून टाकून इथे रिप्लेस केले तर स्वराज नावावर तरी प्रकाश पडेल. काय वाटतं तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. असं केलं पाहिजे का. बाकी मित्रांनो आजचा ब्लॉग छोटाच होणार आहे, कारण की 2 कामं होती ते पण अर्धवट राहून गेले. पहिली ते ही लाईट, दुसरी तर त्या लाईटी, आणि तिसरं 2 नाही 3 काम होते. मीटरचं काम करायचं होतं, हेडलाईटचं काम करायचं होतं. 4ही कामांपैकी एक काम सुद्धा नाही झाले आज. बाकी असंच काहीच होतं आजचा आपला दिवस. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान. बाकी गुंडे वगैरे इथं काढून ठेवले, पावसाने भिजू नाही सुकले येते तर इथं काढून ठेवू. तर जेव्हा काढायचं असेल तेव्हा परत लावून देऊ. 7 वाजत आले आणि पुन्हा एकदा पावसाचं आगमन झालंय. जस्ट नाव आत्ताच झालंय म्हणून लगेच कॅमेरा चालू केला. पुढे दिसतोय, दिसत तर नाही पण तुम्हाला पत्र्यांवर आवाज तर येत असेल. काय करावं या पावसाला काही कळना आता, तुम्हीच सांगा. ट्रॅक्टर उभा राहिला ना. सोयाबीन काढायची आपल्याला, अजून ती राहिली आता. पावसामुळेच अटकून आहे. 3-4 दिवस तरी नाही काढता येणार. एवढे वावर वरले काल थोडं जास्तच राहिले पाणी. बघू काय होतंय.